नमस्कार. आज आहे 26 जुलै 2025. तर आजपासूनचा परत एक खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. तर खास करून काय करू तर आपण सुरुवात उत्तर महाराष्ट्राकडे करू. काय झालं, उत्तर महाराष्ट्राकडे काही भागामध्ये पाऊस पडले नाही. तर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 26, 27, 28, 29 जुलैपर्यंत नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, चाळीसगाव तालुका, तिथे रावेर, चोपडा, जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर येवला, नाशिक या भागामध्ये म्हणजे 26, 27, 28, 29 पर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. शेतातून पाणी बाहेर निघणार आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात येतो. त्याच्यानंतर काय झालं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, अहिल्यानगरचा काही भाग या भागामध्ये पाऊस पडले नाही. तर आज 26 तारखेला म्हणजे आज अहिल्यानगर भागामध्ये त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तिकडल्या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यात खूप ठिकाणी आज बऱ्याच म्हणजे दुपारनंतर जोराचा पाऊस सुरू होईल. रिमझिम काही ठिकाणी रिमझिम पडेल, कुठून शेतात पाणी निघेल म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे बोलू. मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यामध्ये म्हणजे आज 26, 27, 28 पर्यंत चांगला दुपारनंतर जोरानं पाऊस येईल. सरी येत राहतील, जोरानं पाऊस येईल, पुन्हा मग कमी होईल, पुन्हा रिमझिम येईल. पण 28 तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये ह्या 7 जिल्ह्यामध्ये पाऊस 28 तारखेपर्यंत चालू राहणार आहे आणि 29 नंतर सूर्यदर्शन होणार आहे. त्याच्यानंतर काय करू